वर्ग समीकरण जे प्रकरण आहे ना त्याच्यातलं हे शाब्दिक उदाहरण. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, 2 टप्प्यांमध्ये 3 टप्प्यात उत्तर सोडवायचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट, हा प्रश्न नीट वाचायचा आहे, तो वाचून वर्ग समीकरण तयार करायचा, हा पहिला मुद्दा. वर्ग समीकरण तयार केल्यानंतर ते सोडवायचं आणि ते सोडवल्यानंतर आपलं उत्तर लिहायचं. ओके. आता इथं काय आहे की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. कोण मोठा आहे? विवेक. कोणापेक्षा? किशोरपेक्षा. मग आपण काय करू बाबा, किशोरचे वय जे आहे, किशोरचे वय बरोबर x वर्षे मानू. आणि आता विवेकचे वय, विवेकचे वय किती असणार? विवेकचे वय नाही, विवेक हा किशोरपेक्षा, कोणापेक्षा? किशोरपेक्षा. किशोरचे वय किती? x. म्हणून किशोरपेक्षा म्हणजे x पेक्षा 5 वर्षांनी, म्हणून 5. मोठा आहे म्हणून वजा, लहान आहे सॉरी मोठा आहे म्हणून अधिक, लहान आहे म्हटलं असतं तर वजा केला असतं. 1 + 5 वर्षे हे कोणाचं वय झालं? विवेकचे वय. ओके. आता एक अट दिलेली आहे, दिलेल्या अटीनुसार. ती अट काय दिली बघा, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार काय? त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. गुणाकार व्यस्त म्हणजे उलट, अंशाचा छेद, छेदाचा अंश, त्यांची बेरीज 1/6 आहे. मग x चा गुणाकार व्यस्त 1/x आणि 1 + 5 चा गुणाकार व्यस्त 1/1 + 5. या गुणाकार व्यस्तांची जी बेरीज आहे, दोघांची बेरीज केली ती किती येते? 1/6 आहे. आता काय करायचं, हे जो मी सोडवत गेला तिरकास गुणाकार करू तर एक वर्ग समीकरण मिळेल. बघा कसं इथं तिरकस गुणाकार, 1 × 1 + 5 1 + 5 बरोबर. त्याच्यानंतर अधिक x × 1 x भागिले x × 1 + 5 x × 1 + 5 बरोबर 1/6 तसेच्या तसे. कळालं? x + 5 × 1 x + 5 x × x भागिले x × 1 + 5 बरोबर 1/6. आता x आणि x किती झाले? 2x भागिले x × x 2x आणि अधिक 5 जसाच्या तसा बरोबर भागिले x × x x चा वर्ग अधिक x × 5 5x झाले बरोबर सुमित. त्याच्यानंतर आपल्याकडे बरोबर 1/6 जसेच्या तसे. आता तिरकस गुणाकार करू, x² अधिक 5x × 1 बरोबर. यांचा गुणाकार काय होणार? x² अधिक 5x राहणार बरोबर. एकाने गुणलं तर तेच राहणार. आता या दोघांचा गुणाकार 6 × 2 12 x म्हणून 12x अधिक बरोबर 6 × 2 12x अधिक 6 × 5 30. आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं हे आणि ते झालेलं आहे, फक्त याला सामान्य रूपात आणायचं. म्हणून x² जसाच्या तसा अधिक 5x जसे तसे अधिक 12 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 12x आणि अधिक 30 आहे तिकडे आले वजा 30 बरोबर 0. x² जसे तसा 5 मधून 12 गेले अधिक वजा वजा, चिन्ह जर भिन्न असेल तर वजा. 5तून 12 गेले वजा 7x आणि हे वजा 30 बरोबर 0. आता गुणाकार काय आला पाहिजे? 30 आला पाहिजे आणि वजा बाकी जे आहे ते 7 आली पाहिजे बरोबर. बघा 10 त्रिक 30 6 पंचे 30 आणि 15 दुने 30 एवढे सगळे अवयव पडतात. 30चे अवयव एवढे पडतात, पण वजा आहे चिन्ह आहे म्हणून वजा बाकी किती पाहिजे? 7 पाहिजे. कोणाची वजा बाकी 7 येते? 10 आणि 3. आता वजा बाकी होते म्हणजे दोघांना वेगवेगळे चिन्ह आहे. एक 10 ला एक चिन्ह असेल आणि 3 ला एक चिन्ह असेल वेगवेगळं, एकाला अधिक एकाला वजा. मग 10 जी मोठी संख्या आहे तिला कुठलं चिन्ह द्यायचं? 7x च्या अगोदर वजा आहे मग मोठ्या संख्येला वजा, लहान संख्येला अधिक. म्हणून x² वजा 10x आणि नंतर अधिक 3x वजा 30 बरोबर 0. हे दोघे जण हे दोघे जण, या दोघांमध्ये काय समान दिसतंय तर x समान दिसतोय म्हणून x लिहिला. x² x आला वजा 10x मधला x बाहेर फक्त राहिले 10 आतमध्ये अधिक 3 जसेच्या तसे सॉरी 3 कॉमन काढले कारण 3 आणि 30 3च्या पड्यात येतात. 3 1 3 3 10 30 मग 3 कॉमन काढले आतमध्ये राहिला x जसा तसा वजा 3 10 30 म्हणून 10 बरोबर 0. म्हणजे x - 10 दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहायचं. x - 10 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. मग दोन उत्तर येतील x - 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0.
x बरोबर -10 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, +10 झाले. आणि x बरोबर +3 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -3 झाले. परंतु जी आपली वय जी आहे ती एजेस, वय जी आहे ती कधी पण वजामध्ये नसतात, ती अधिक मध्ये असतात, ती धन असतात, ऋण कधीच नसतात. म्हणून आपण x इज नॉट इक्वल टू -3, x बरोबर -3 घेणार नाही, x बरोबर 10 घेणार. मग x बरोबर जर 10 घेतलं तर किशोरचे आजचे वय किती झाले? किशोरचे आजचे वय, किशोरचे आजचे वय किंवा किशोरचे वय म्हटलं तरी चालेल, किती आहे बाबा? x बरोबर 10 वर्ष. ओके. आणि किशोर नंतर आपला कोण आहे? विवेक. विवेकचे वय जर बघितलं तर विवेकचं वय काय आहे? x + 5 आहे. x + 5 म्हणजे किती? 10 + 5. 10 + 5 किती? 15 वर्ष. म्हणजे एक जो आहे तो 10 वर्षाचा आणि दुसरा जो आहे तो 15 वर्षाचा. ठीक आहे.